बस अजून थोडा वेळ वाट पहा. महिपालला येऊ द्या, त्यानंतर याची हाडं मोडली जातील. ए दीपक, थांब. अरे अरे, घाबरू नकोस. मी काहीच नाही करणार, कारण आजचे जे मय राशीफळ आहे ना, त्यानुसार हिंसा करणे पाप आहे. पण तू माझे बोलणे ऐकले नाहीस ना, तर मला उगाचच पाप करावे लागेल. काय करायचंय मला? माझ्या पुढे पुढे चल. मी सांगत राहीन की कुठे कुठे जायचे आहे. चल. चल चल चल. लवकर. बस. हे कप ठेव आणि जा. जा दीपक. तो टांगेवाले दिसतोय ना, त्याला जाऊन भेट. जा. अरे हे तर तेच आहेत जे काल रात्री आमच्या चाळीत आले होते. त्याच्याजवळ जा आणि त्याला विचार, कसा आहेस? काय झालं यांना? नका मारू त्यांना. ए, इथेच उभा राहा. यासाठी घेऊन नाही आलो तुला की हा मारत आहे. पळत पळत जा तुझ्या चाळीमध्ये आणि तुझ्या चाळीला आणि तुझ्या त्या भीमरावला जाऊन सांग एक एक शब्द जो मी शिकवणार आहे. तुम्ही माझं ऐका. हे रोज रोज रात्री दारू पिणं चांगलं नाहीये. असं रोज रोज रात्री दारू प्यायला तर दारूचे गुलाम व्हाल तुम्ही, आणि तुमच्यासाठी हे चांगलं नाहीये. हितेश काका, जोखू काका, जनार्दन काका, मला माहितीये की तुम्ही माझं बोलणं ऐकत आहात, पण बाहेर नाही येतात. नका येऊ, पण मी बोलत राहीन की तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे. नंदू काका, तुमच्या घरातला अर्धा हिस्सा तर त्यांनी त्यांच्या नावावर केला. आता यावेळी तुम्हाला तुमच्या भावाला मालोजीला शोधलं पाहिजे, आणि तुम्ही त्यांच्याच चालीमध्ये अडकत आहात. असंच त्यांच्या इथे काम करत राहिलात, त्यांची दारू पीत राहिलात, तर कधी शोधणार मालूला? कधी बोलणं मांडणार? कधी न्यायाची लढाई लढणार? सांगा. भीमदादा, भीमदादा, अरे अरे, हळू हळू हळू. भीमदादा, जे काल रात्री आपल्या चाळीत टांगा घेऊन आले होते ना, त्यांना शिशुपाल आणि त्यांची माणसं खूप मारतायत. काय? त्यांनी मला हे सांगून पाठवलं की मी येऊन तुम्हाला सांगू. तुमच्याकडे 24 तासांचा वेळ आहे. त्या जखमी गोपी काकाला वाचवलं तर ठीक, नाहीतर ते मरून जातील, आणि त्यांच्या मरणाला जबाबदार तुम्ही असाल भीमदादा. घ्या. भीमाच्या संग एकाचं नाव जोडलं आणि झाला त्याचा सत्यानाश.
भीमराव, ज्याच्या ज्याच्या संग तुझं नाव जोडलं जात त्याचा सत्यानाश होत. माझा एक सल्ला ऐक, तू ना कोणा संग जोडलाच जाऊ नकस, लांब राहा, चांगलं होईल. अन भीम, आम्हासनी चांगलं नाही वाटत की तिथं जाऊन आम्ही काम करतोय किंवा त्यांची दारू प्यायला. पण काय करायचं, आम्हासनी मरायचं पण नाही ना. कोणीच नाही मरणार काका. अरे आदित्या, टांगेवाल्याला तर वाचवा, त्यानंतर मग समद्यांचं बघ. कोणीच नाही मरणार. तुम्ही बी जा, आणि हा, तुमच्या पोराला आनंदला आणि लक्ष्मीला बी घेऊन जा. ते काय आहे, ते भीम आणि रमाच्या मुळे अशी पळायची सवय तर लागलीच असल. जा. वय जिजाबाई, तुझ्यासारखं नात्यासनी दावाला लावून मी स्वार्थी झालेलो नाहीये. आणि जवळ म्या जित आहे तवर आनंद आणि लक्ष्मी इथंच राहतील. बाबा, आम्ही बी तुमच्या संग येतो. नाही पोरी, तू इथंच थांब, आनंदची काळजी घे, आम्ही लगेच येतो. अरे 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 अरे, तुम्ही सर्व कामावर नाही गेलात? चला 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 चला, कामावर चला. तेव्हाच तर रात्री मोफतची दारू मिळेल. चला चला चला. तुम्ही तर तिकडे होता, मग इथं? मी प्रत्येक जागेवर आहे. चंद्र, तारे, ग्रह, प्रत्येक जागी. आम्ही लोक लगेच जातो काम करायला. हितेश भाऊ चला. नाही जोकू, तू कुठंच नाही जायचं. यो रोज रोजचा तमाशा चांगली गोष्ट नाही. फुलिया, तू ना हे कपड्यांचं दुकान सांभाळ. आणि तसं बी यांनी आम्हाला सांगितलं आहे का धान्य बी मिळेल आणि रातच्याला दारू बी. जा, तू दुकान सांभाळ. नाही चल, जोकू, मी तुला कुठंच नाही जावं देणार. आमस्त ना ग धान्य बिन्य. अरे रोज रोजच्या दारू पिण्याच्या नादानं तुझा समजा उद्ध्वस्त होईल. पण माझं काय होईल, आपल्या दुकानाचं काय होईल? फुलिया, तू ना तुला नाटक करायला लागली आहेस. मी बोललो ना, त्या कपड्याचं दुकान तू सांभाळणार आहेस आणि मी बाहेर काम करणार आहे. आणि एक गोष्ट, एक दुसऱ्याच्या कामात कोणी बी ढवळाढवळ करणार नाही. जनार्दन, हितेश भाऊ चला चला. नग जाऊस जोकू, जोकू, अरे नग जाऊस. जिजाबाई, चांगलं काम करताय. असंच, अगदी असंच करत राहा. फुलिया, उठ फुलिया, उठ. जाऊ दे ना त्याला, करू दे जोकूला त्याची मनमर्जी. तू त्याला समजवशील, तो मारल तुला, भांडल. असं कसं जाऊ देऊ धवली अम्मा, नवरा आहे माझा. त्याला माझं बोलणं का नाही समजत. त्याला जर काही झालं तर मी कुठं जाऊ, काय करू? ह्योच तर जगाचा खेळ आहे फुलिया. एक जिजाबाई आहे, जिला आपल्या नवऱ्याचं काही बी घेणं देणं नाहीये. खरं तर तिचा नवरा एवढा चांगला असून बी. आणि एक तू आहेस, जिला आपल्या नवऱ्याची एवढी काळजी आहे. पर तो जोकू, जो तुला एवढा त्रास देतो, सतत नाही बोलणार हा म्या. समध्या लोकांनी एकदा समजून घ्या, सतत मला टोमणं मारायची गरज नाहीये. म्या जशी हाय तशी हाय आणि तशीच राहणार. गोपी काका,
गोपी काका टांगा तर इथेच आहे. गोपी काका, कोणी पाहिलं का? हे टांगेवाला काकांना पाहिलं का? नाही. गोपी काका, ये ऐका, हा इकडे या. हे चप्पल त्यांचीच वाटते आहे. हो, आणि हे हो, आणि हो कापड पण याचा अर्थ इकडं इकडं घेऊन गेली असतील. हो. चल. गोपी काका, गोपी काका गोपी काका. चोवीस तासाची वेळ आहे. वाचव भीमराव. चोवीस तासांच्या आत कसं शोधायचं त्यांना? पोरा, पोलीस स्टेशनात जाऊया आणि तक्रार लिहूया. हो. तक्रार केली आहे मी. भीमराव, मी लिहिली आहे पोलिसात जाऊन तक्रार की सकाळपासून तो टांगेवाला गोपी कुठेच भेटत नाहीये. त्याच्या टांग्याच्या आजूबाजूला देखील कोणी नाहीये. सर्व का करताय तुम्ही? कोणाच्या जीवासोबत खेळणं चांगलं आहे का? मदत करत आहे मी तुझी भीमराव. अरे मी तर हे देखील सांगितलं की त्याला भिकाऱ्यापासून टांगेवाला तू बनवलेस. तेव्हाच तर मला पोलिसांनी सांगितलं आधी तो भिकारी होता, चोर होता. काय माहित पुन्हा गेला असेल कुठेतरी चोरी करायला आणि सर्वांनी त्याला बांधून ठेवलं असेल. आधी चोर भिकारी होता याचा काय अर्थ आहे? आता तर तो मेहनतीने पैसे कमवतोय ना. उगाचच त्यांना बदनाम का करतायत? आरसा दाखवताय भीमराव, सत्याचा आरसा. तू जातीने खालचा आहेस ना, मग खालचाच राहशील. तसेही तो चोर होता आणि चोरच राहील. हे बघा, तुम्ही गोपीजींना असं मारू शकत नाही. वेळ समाप्त. वेळ संपली आहे बोलण्याची. प्रश्न उत्तरांची ही वेळ संपलेली आहे. पुन्हा भेटूच खूपच लवकर. आता तूच बघत राहा भीमराव की तू याच्यामध्ये काय करू शकतोस. निघतो. मेघनाथजी, महूपासून साताऱ्यापर्यंत आणि साताऱ्यापासून मुंबईपर्यंत तुमच्यासारखे कितीक आले आणि कितीक गेले. पर समदेसनी हाच विश्वास होता की ते भीमरावला उपटून फेकून देतील. पर शेवटी ते स्वतःच उखडलेत. 24 तासामध्ये गोपीला तर काय नाही होणार. पर तुमच्या पापाची ही यादी अजूनच वाढल. आणि वय मेघनाथजी, माझी एक गोष्ट नीट ध्यानातच ठेवा. विजय सत्याचाच होतो या, खोट्याचा नाही. बाबा, घाबरलास भीमराव? ज्या दिवशी माझ्या पापाचा घडा भरेल ना, तुमच्या मधल्या कोणाच्याही मनात असे आले तर फोडून टाका त्याला. पण आधी आपापले डोके सांभाळून ठेवा. काही असं नको व्हायला. परंतु त्याआधी मी तुम्हा सर्वांची डोकी फोडीन. धमाक. नजर हटली आणि दुर्घटना घडली. तुम्हाला लागलं नाही ना बाबा?
हे घ्या आत्या अन जरा नारळ पाणी पिऊन घ्या. हे तर लई महाग असाल. याची काय गरज होती? मी आई मानलं आहे तुमसनी अन आईला नारळ पाणी पाजायला काय महाग आणि काय स्वस्त. तुम्ही घ्या आणि आरामात प्या. माझ्यासारख्या निराधार बाईला आधार देऊन माझी मुलगी बनून तू मला तृप्त केलंस. आण दे. मीरा, माहित आहे पहिल्यांदा पिलं आहे मी. लय गोड आहे. चला, जगात प्रत्येक जागेवर दुःख नाहीये. कुठेतरी प्रेम, शांती आणि काळजी तर आहे. रमापुरी, हे जग आहे ना प्रेमावर चालतंय, ईर्ष्येवर नाही. कारण ईर्ष्येचं वय लय कमी असतं या. मग का ती ईर्ष्या प्रचंड देवची असल, जिजाबाईची असल, नाहीतर मेघनाथजीची असल. बरोबर बोललात तुम्ही बाबा. पण बाबा, त्या लोकांनी जर खरंच गोपीजींना 24 तासात मारून टाकलं तर? अरे भीम. गुरुजी नमस्कार. नमस्कार. तुझ्याच घरी येत होतो. का गुरुजी, काय झालं? तुझ्या परीक्षेची तारीख आली भीम. मला माहिती आहे गुरुजी, पण काय सांगू तुम्हाला, आता माझ्या समोर एक मोठी आणि अवघड परीक्षा आली आहे. का? काय झाले भीम? ते तुम्ही नंदू काका आणि जोखो काकांसोबत हे असं का केलं? हे माझ्या बदल्याचे 2 सुरुवाती पैलू आहेत भीमराव. प्रचंड देव जेव्हा तुझ्या चाळीच्या बाजूने जात होते तेव्हा तुम्ही सर्वजण जमिनीवर लोळला का नाहीत? हात जोडून बोलला का नाही सरकारला की आमच्या मायबाप प्रचंड देवांना सोडून द्या? तुझ्या शिक्षणाचं उत्तर आमच्याकडे हे दारूचा माठ आहे. उद्घाटनच्या आधी एक दारूचा मटका आम्ही भीमरावला उपहार म्हणून देऊ. जे काल रात्री आपल्या चाळीत टांगा घेऊन आले होते ना, त्यांना शिशुपाल आणि त्यांची माणसं खूप मारतायत. आपले आपले डोकी सांभाळून ठेवा. कदाचित असे होऊ नये की मी तुम्हा सर्वांची डोकी फोडीन. भीम, मेघनाथजींना मी ओळखतो. त्यांचे खूप काळे धंदे विविध जागेवर चालतात. मी या आधी सुद्धा खूप काही ऐकले होते की काही लोक असेच बेपत्ता झाले आहेत. खरं तर तो मेघनाथ लोकांना गायब करून स्वतःचे काम करवतो. असंही होऊ शकतं की ते गोपीला देखील जगासमोर मेलेले घोषित करून तो त्याचे काम करून घेणार असेल. हीच त्याची पद्धत असेल. नमस्कार गुरुजी. सुखी राहा. पण गुरुजी, ते काय काम करून घेतो आणि कुठं करतो? कुठे करतो हे तर नाही माहीत, पण ऐकलं आहे की जंगलामध्ये एका नदीत कुठे एका बोटीमध्ये तो त्याचं काम करून घेतो. आणि गोपीला पण त्यांनी तिथेच कुठेतरी पाठवलं असेल. मला सोडा, मला सोडा, मला नाही जायचं. मला सोडा.